अहो मंगळसूत्र नाही येते, तू आणलं होतंस ना ट्रेन मधून, ते लॉकेट आहे. अगं हो की, माझ्या मिलीच्या लक्षातच नाही राहिलं. ऋग्वेद, कुठे गेला होता तुम्ही? हा, आणि तुझा फोन का लागत नव्हता? अगं मम्मा, आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो आणि तिथे रेंज नव्हती फोनला. काय हॉटेलमध्ये? तिचे एकवेळ मी समजू शकते, पण तू? मल्लिका मावशी प्लीज ऐकून तरी घे पूर्ण. हॉटेल म्हणजे ज्या हॉटेलचं आम्ही इंटिरियर डिझायनिंगचं काम घेतलंय, आम्ही तिथे गेलो होतो कार्पेंटर्सना इन्स्ट्रक्शन्स द्यायला. आणि हिचं एक समजू शकते म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? बसा तुम्ही. अरे काय बसा काय? अरे माझी नात आहे ती. ती काय अशी तशी ती बोलते ना. मी बोलते ना अण्णा, शांत व्हा, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. हे बघ मल्लिका, आपल्या मुलांवर आपण अविश्वास दाखवणं म्हणजे आपल्याच संस्कारांवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. हॅलो, मला फिलॉसॉफी ऐकायची नाहीये, आणि तेही तुझ्याकडून. ऋग्वेद चल, आणि ह्या पुढे तू हिला भेटलेलं मला चालणार नाही. अगं मम्मा तू गेट द हेल आउट ऑफ हिअर. चल. ऋग्वेद, ऋग्वेद काळजी करू नको रे, होईल सगळं नीट. तू बघतच राहा, येत्या काही दिवसात मी अशी एकदम स्लिम अँड ट्रिम होऊन दाखवते की नाही, तुझ्या मम्मा सारखी. हा होते मी, बघ. अजिबात नाही. पण प्रेम कोणी कोणावर करावं यावर आहे सगळं. प्रेम कुणावरही करावं, राधेच्या वत्सल स्तनावर करावं. ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं. कारण प्रेम कुणावरही करावं. ओ पाडगावकर, कुसुमाग्रज. कुसुमाग्रज असोत नाहीतर शिरवाडकर असोत, प्रेम कोणावरही करावं हे मला मान्य नाहीये. ऋग्वेद चल जेवायला. मला नकोय जेवायला. का? तिच्या बरोबर हॉटेल मधून हादडून आलास वाटतं. नाही, पण मी आज नाही जेवणार. हो, मग मी पण जेवणार नाही. पण मॅडम, तुम्ही आज फक्त पालक ज्यूस पिणार होतात. हो माहितीये. तू जेवणार नाहीस तोवर मी ट्रेडमिलवर चालत राहणार. महाराज, मला वाढ रे बाबा. हे आता असंच चालू राहणार. ट्रेडमिल,